लग्नामध्ये आपण एखाद्या वेळेस असतो, ब्रायडल घेतो त्यावेळेस असं सायडर पण खूप त्रास देतात की मेकअप कसं करायचंय, किंवा ग्रूमचं पण तसं असतं की मला खूप फास्ट मध्ये करायचं. त्यांचे पेरेंट्स लोक खूप ओरडत असतात की फास्ट करा फास्ट करा. मग ती प्रोसेस किती फास्ट करायची, स्टार्टिंग काय करायचं त्याच्यापासून? ऍक्च्युली मी तर असं सांगेन की तुम्ही फर्स्ट तुमच्या ब्राईडचा टाइम टू टाइम त्यांचे जे ओकेजन्स आहेत किंवा त्यांचं जे प्लॅनिंग आहे, हळदी टाइम, साखरपुडा टाइम, त्याच्यानंतर त्यांचं जे मेन वेडिंगचं आहे त्याच्यातला डिस्टन्स किती आहे हे तुम्ही चेक करा. जर तुम्ही साखरपुड्याचा मेकअप करताय तर तुम्हाला जर तिला हळदीला रेडी करायचं तर मी असं नाही सांगणार की तुम्ही तो मेकअप रिमूव्ह करून करा, काही गरजच नाही. तुम्ही जस्ट हेअरस्टाईल फक्त डू केली, त्याच्यानंतर जस्ट वेअर हळदीचा ड्रेस वेअर केला तरी त्या वेळेत होऊ शकतो. पण जेव्हा तुमची ब्राईड हळदीवरून येते तर मी सांगेन की तुम्हाला तो फेस पूर्ण खराब झालेला असतो. एक तर तुम्हाला, आणि जर तुमच्याकडे फक्त अर्धा तास आहे तर तुम्हाला एकतर प्रॉपर क्लिन्झिंग करायला लागेल, मॉइश्चरायझर करावं लागेल, एक तर तो फेस पहिला पूर्ण क्लीन करून घ्यावा लागेल, आणि शक्यतो हळदीचे डाग जात नाही तर तुम्ही क्लिन्झरनी मसाज देऊन तो पूर्ण हळद तुम्ही रिमूव्ह करू शकता. त्याच्यानंतर तेव्हा तुम्ही जस्ट फक्त करेक्टर यूज करून, जिथे प्रॉब्लेम आहे तिथे तुम्ही करेक्टर यूज करून तुम्ही फाउंडेशन अप्लाय करू शकता. जेणेकरून तुमची प्रोसेस फास्ट होईल. पण त्याच्यात सुद्धा तुम्ही मेन टोनर, मॉइश्चरायझर आणि प्रायमर हे जर तुम्ही प्रॉपर सिलेक्ट केला तर तुमचा जो नेक्स्ट बेस आहे तो प्रॉपर होईल, जेणेकरून तुमची हाफ एन आवर मध्ये तुमची ब्राईड पण रेडी झाली. पण आपलं असं असतं की फर्स्ट पटकन एक गोष्ट झाली पाहिजे, मग सगळ्यात पहिलं काय करायचं? मेकअप, साडी की हेअरस्टाईल? सगळ्यात पहिलं काय करायचं? ऍक्च्युली मी तर असं सांगेन की ब्राईड जर तुम्ही करताय तर तुम्ही त्याचा टाइम घ्या आणि ब्राईडला पण हे समजून सांगा की हे जे आपलं काम आहे हे अर्धा तास आणि 1 तासाचं नाही. तुम्ही ऍटलिस्ट तुमच्या वेडिंगमध्ये त्या डिस्टन्समध्ये ऍटलिस्ट 2 hours वेळ तुम्हाला हवाच आहे. कारण ती तुम्हाला साडी डू करायची तर तुम्ही साडी आधी प्री प्लेटिंग करू शकता, जेणेकरून तुम्हाला ती फक्त 5 minutes मध्ये तुम्ही वेअर करू शकता. ओके. हेअरस्टाईल एक जण कंपल्सरी तुमच्या सोबत तुम्हाला हेल्पर म्हणून घेऊन जायची गरज आहे. ओके. जेणेकरून जर तुम्ही मेकअप करताय तर त्या हेअरस्टाईल करतील. आणि एकाचं काम नाहीये, तुम्ही एक जण अर्ध्या तासात किती करणार. सो मी सांगेन की तुम्ही कंपल्सरी एक तुमच्या स्टायलिश किंवा असेल किंवा हेअर डू करण्यासाठी असेल तुम्ही एक मेकअप आर्टिस्ट तुमच्या सोबत ठेवा, जेणेकरून तुमचं काम फास्ट होईल आणि त्यांच्या वेडिंगसाठी वेळ. ठीक आहे, थँक्यू.